आज विनोद भाऊ कुमार सोबत परत एकदा भेट भाऊ आणि आज तर फुल धमाल मस्ती झाली ना हो. तर आज जाणं होतं भाऊ हयदवर गुढी जात होते हे तर मी तुम्हाला पुढे सांगतो. बाकी या राहुलदाची वाट पाहून पाहून आज पुरा घाम निघाला आणि तो जवान पहा मस्त आरामात मोबाईल पहा हात पाहत येतोय घरून. म्हटलं चालेल नाना टाइम होतोय ना. मग तुलसी मध्ये बसून निघाले भाऊ म्हणून राहुलदा म्हणतो घर मित्र आणि मी कधी रोज व्हिडिओ टाकलेत मी व्हायरल होईन का म्हणे. व्हायरल नाही म्हटलं तू कुकडल्या मुकडे फेमस होऊन जाशील म्हटलं मित्रा तू रोज टाक. पण म्हणे मित्रा मी ना अजून मी एक व्हिडिओ टाकला नाही. म्हटलं मित्रा तुम्ही एक बी व्हिडिओ टाकला नाही तू व्हायरल व्हायच्या गोष्टी करतोय आम्ही रोज टाकून टाकून थकून गेले आमचा काही ढंग नाही. चला असो मग राहुलदाच्या गोष्टी ऐकत ऐकत आम्ही येत आले भाऊ विनोद भाऊ जवळ रूम. मग त्याच्यानंतर विनोद भाऊ ना भैया भाऊ छकुला पिक्चर मधली ऍक्टिंग करत होते आणि भैया भाऊची विनोद भाऊची संघात मतली म्हणजे एकच नंबर बिलकुल जाबाज जोडी ना हो. आणि मित्रा हो अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो विनोद भाऊचे भैया भाऊचे आणि कावेरीताईचे एवढे फॉलोअर असून बी स्वभाव हा एकच नंबर आहे बिलकुल. असं कामच नाही की आपले एवढे फॉलोअर आहे मी याच्याशी कसं काय बोलून त्याच्याशी कसं काय बोलू सर्वांशी एकदम आपलं समजून बोलता. मग त्याच्यानंतर बोल विनोद भाऊ ना ते फ्रेश वगैरे होऊन रेडी झाले. मग तिच्यात आमचा राहुलदा म्हणतो तुषार आपला एक फोटो घेणं बे वो विनोद भाऊ सोबत. म्हटलं 1000 रुपये देऊन दे मग आजो तेव्हा फोटो काढतो म्हटलं. तर म्हणतो का आणणं बे काबळेल्या मारतोय. म्हटलं बरं भाऊ उभा आहे. मग राहुलदाचा फोटो घेतला. त्याच्यानंतर मी बी समीर सरांसोबत फोटो घेतला विनोद भाऊ सोबत बी घेतला कावेरीताई सोबत बी फोटो घेऊन घेतला. मग आपल्या बी गँग मधले माणसं भेटले बोतडी ते बी आपल्या सोबत 2-4 फोटो घेऊन घेतले. म्हटलं वा. मग त्याच्यानंतर बोतडी हे बुवा होते बुवाले बी फोटो काढणं होता. म्हटलं ना हो बुवा मी काढून देतो तुमचा फोटो. मग काय बुवाचा बी फोटो घेतला. तर मित्रांनो या ब्लॉगचा हा पहिला पार्ट आहे. याचा अजून एक पार्ट येईल तो पार्ट पायासाठी ज्यांना अजून फॉलो करीन तो फॉलो करून घ्या. आता आम्ही जाता बँड कडे तुम्ही पटापट फॉलो करा. भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये.